ठेवा. एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव. खुर्ची आणाय खुर्ची खुर्ची. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव. विठ्ठला 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 हे विठ्ठला 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 गुरु नामदेव महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. महायोग पिटे तटे भीमरत्यो वरम पुंडलिकाय धागत्य तिष्ठो तमानंद कंदो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका वैराग्य मार्ग अति दुर्गम करोनी दाविला तो सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम. नमो सद्गुरु मोतीराम महाराज. दस्तापुर ग्रामी शुद्ध संस्कृती तेथे उगवले संस्कार गबस्ती तया स्मरता कळिकाळ नमती. नमो सद्गुरु मारुती महाराज
श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हॅलो साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख कारे पुरग्रामी उपजली सती कार्य साधिले ही परगा ग्रामावरती वाढवली महती देव आठविती नमो काशिमाय बुद्धी द्यावी मजमती विठाला विठाला पवित्र चोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आयोजित सप्ताहातील आज चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सकल मायबापाच्या वतीने ग्रामस्थ मंडळीच्या वतीने कमिटीच्या वतीने संयोजक आयोजक नियोजक मंडळीच्या वतीने माझे जिवलग मित्र विजूदादा कोतवाड यांच्याकडून मला या सेवेचं निमंत्रण मिळालेलं आहे। या सेवेला येण्याच्या अगोदर ज्यांनी मला वेळोवेळी सेवेची आठवण करून देण्यासाठी आपल्या गावचे भूमिपुत्र श्री रामदादा पांचाळ, लिंबाजी दादा असतील, विश्वजित दादा असतील आणि देवदासराव या 4-5 मंडळीने या सेवेसाठी दिलेलं आमंत्रण आहे। फक्त सेवा सुरुवात करायच्या पूर्वी थोडीशी एक विनंती आहे माझी। या सेवेसाठी आज महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी सात संघटनेसाठी आहेत। त्यामध्ये ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून माझ्यासारखे कितीतरी हजारो विद्यार्थ्यांना आपल्या जवळचा ठेवा इतरांकडे दिला असे असणारे ज्येष्ठ भजन भीष्म आपल्या भागाचं भूषण माऊली महाराज बंडेवाड गुरुजी, गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तसेच महाराज मला वाटते दशरथ महाराज आहेत। इकडून माझ्यावरती अगदी लहान भावासारखं सतत प्रेम करणारे आमचे जयवंत दादा आहेत आणि दादांच्या जवळ गुणवंत अण्णा विनेकरी बाबा आपल्या भागाचं भूषण सुशांत दादा बेंबडे पाटील आहेत। नंतर दादाचं नाव काय? महादेव महाराज, गोड अशी साऊंड सिस्टम। दादा चांगलं होईल तुमचं, आवाज मोकळा सोडा।
विठाला 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 माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, ज्यांचे अहमदपूर शहरामध्ये 2-2 मेडिकल आहेत, तुमच्या आमच्या सर्वांच्या सेवेसाठी सेवेत रुजू असणारे, प्रत्येकाच्या जीवाला जीवदान देण्यासाठी अहोरात्र मेडिकल चालू ठेवणारे परमार्थप्रेमी प्रेमी श्री गजानन पाटील, हे सुद्धा मला वाटतं आई समवेत आलेत. कारण त्यांचं असं होतं गुरुजी, ते मला काय म्हणले, महाराज म्हणे 7-8 महिने झालं कीर्तनच ऐकलं नाही, पण आज मेडिकलवरती पोरांना सांगून मला कीर्तनाला यायचं आहे. पाटील सुद्धा आले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. एकदा एकच विनंती करतो मी तुम्हाला, कीर्तनामध्ये भजन चालू झालं की प्रत्येकाने तोंडानं टाळी, हातानं नामचिंतन करायचं. नाही जागे आहे तो, हातानं टाळी आणि मुखानं नाम. चला विठाला 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 अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठातील आहे. कारण कसं आहे, हा भाग म्हणजे मोतीराम महाराज, मारुती महाराज, गुरुवर्य काका महाराज या सर्व महात्म्यांनी या भागाचं सोनं करून ठेवलंय. आणि आज या सेवेसाठी महाराज वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयाचे गाडे अभ्यासक बेलगावकर महाराज सुद्धा या सेवेसाठी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कारण काय असतं, माणसं तेव्हाच मोठे होतात, माणसाचा मोठेपणा तेव्हाच शोभून दिसतो ज्या वेळेला माणूस दुसऱ्याचा मोठेपणा करण्यासाठी आपण छोटा होतो, त्याच वेळेला तो माणूस खरा मोठा होतो. विठाला 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 महाराज अभंगाद्वारे संत महात्म्याचं वर्णन करतायत. महाराज सांगतात, पवित्र सोवळी. पवित्र आणि सोवळी कोण आहे तर एक तीच भूमंडळी. बर तीच का, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारा 2ऱ्या चरणात देतात. ज्यांचा आवडता देव, नुसता आवडता नाही तर देवाविषयी अखंडित प्रेम भाव. अजून काही विशेषण आहेत का? जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तीच भाग्यवंते. ती भाग्यवान कशासाठी आहे, कशामुळे आहेत? सरती पुरती धनविते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. मग तो कोब्बर आहे. तुम्ही आम्हाला संताचं वर्णन पुरेपूर असं करता, नेमकं आम्ही संतांना काय करायचं? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुका म्हणे देवा. म्हणजे तुकोबारा सांगतात, त्या देवाला सुद्धा जर तुम्ही यांची सेवा केली तर ती देवाला सुद्धा आवडते. कारण का, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विठाला विठाला विठाला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी माझ्या बुद्धीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का, इथं उभं राहिलेली सर्व मंडळी गाथ्याचे पारायण वर्षात 8-8 करणारी आहेत. होय जयवंत महाराज, अण्णा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. 8-8 गाथ्याचे पारायण करणारी मंडळी आहेत. रामायणाचे भोक्ते आहेत, म्हणजे वाचक सूचक ऐकणारे, श्रवण करणारे. आणि समोर बसलेले बाबा तर काय बघायचं कामच नाही. मी बाबाच्या ज्ञानापुढे 1% सुद्धा नाही, पण आता काहीतरी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.
प्रयत्न करायचा म्हणजे जे काशीमाय बुद्धी देते त्याच्यावरती आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करायचा. विठाला विठाला महाराज, आपण अगोदर पवित्रपणाचा विचार करायचा आहे. पवित्रचा अर्थ जर आपल्याला कळला तर सोवळी कोण ही नवीन सांगण्याची गरज पडणार नाही. तुम्ही एक सांगा, पवित्रपणामध्ये काही जीव जिवंतपणी पवित्र आहेत, काही जीव मेल्याच्या नंतर पवित्र आहेत, काही मेल्यासही पवित्र नाहीत आणि जिवंतही पवित्र नाहीत, आणि काही जिवंतही पवित्र आहेत आणि मेल्यासही पवित्रच आहेत. त्यामध्ये महाराज गोमाता जिवंतपणी पवित्र आहे आणि मेल्यास अपवित्र आहे. तुम्हाला आम्हाला मागच्या 1-1.5 महिन्यापासून मराठवाड्याला चांगली भीती भरली आहे, ती म्हणजे वाघाची. वाघ जिवंतपणी अपवित्र आहे आणि मेल्यास पवित्र आहे. तर महाराज, संत महात्मे जिवंतही पवित्र आणि मेल्यासही, माणूस जिवंतपणेही अपवित्र आणि मेल्यासही अपवित्र. मग महाराज, आपण अपवित्र का हे पाहू आणि कीर्तनाचा समारोप आटपून घेऊ. विठाला 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 महाराज, माणूस अपवित्र का? कारण माणसाचं शरीरच इतकं अपवित्र आहे, याच्यासारखं अपवित्र जगात दुसरी गोष्ट कोणतीच नाही. अपवित्र शरीराईसे नाही अपवित्र, शरीराईसे नाही अपवित्र, शरीराईसे नाही अपवित्र. शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोटार, शरीर दुःखाचे कोटार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे. महाराज सांगतात, हे जे मानवाचं शरीर आहे, हे जे माझं शरीर आहे, हे माझं शरीर म्हणजे या शरीरामध्ये दुःखाचं कोठार आहे की नाही? दुःखाचं कोठार आहे आणि रोगाचं भांडार आहे. महाराज, थोडक्यातच सांगतो मी तुम्हाला, रोगाचं भांडार कशामुळं. आता सहज येता येता आम्ही गाडीचा काच खाली केला आणि अहमदपूर म्हणून बाहेर येता येता पुढून एक आमच्या पुढून हायवा जात होता, वाळूचा हायवा वाळूचा जात होता, त्याच्यामुळे धूळ उडाली
आणि ते धूळ उडाली म्हणून काच खाली अगोदरच होता. ती धूळ उडाल्यामुळे आमच्या ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनलचे मालक अजिंक्य दादाला सर्दी झाली. बरं किती मिनिटं खिडकी खाली होती आमची? फक्त ते टर्न मारेपर्यंत. नांदेड हायवे वरून येत असताना आपल्याला इकडे येताना उजवीकडे गाडी वळवायची होती. ते वळवण्यासाठीच काच खाली केला होता. तितक्या वळवण्याच्या वेळामध्ये किती धूळ गेली असेल नाकात? किती धूळ गेली असेल? 1 ते 2 कण, लईत लई 10 कण गेले असतील. 10 कण जाऊन सुद्धा फुफुट्याचे 10 कण माणसाच्या शरीराच्या बरोबरीनं किती पत त्यांची साईज होईल? त्यांची साईज किती पत होईल? तरीही 10 ते 12 कण त्यांच्या नाकात गेली. तर मला वाटते 35 ते 36 सेकंदाला त्यांनी जवळपास 10 ते 12 शिंका दिल्या. मग महाराज शरीर रोगाचे भांडार. आता तुम्ही मला एक सांगा, भैया तुला शुगर आहे का नाही? नाही. बीपी काहीच नाही. का आहे मग? थंडी वाजती का नाही? लग्न झाले का नाही? एकदा बी नाही? अरे विठाला विठाला महाराज, शरीर प्रत्येक माणसाचं सारखं आहे. शरीर माझं काय तुमचं काय सगळ्याच. आपल्याला प्रत्येकाला ज्या ज्या जीवाला 2च पाय आहेत आणि 2च हात आहेत, त्या सर्व जीवांचा शरीराचा भाव सारखाच आहे. पण काही काही त्याच नमुन्याच्या शरीरात काही काहीला असते बघा. शुगर असणारच. ज्याला शुगर आहे त्याला बीपी असणारच. ज्याला बीपी आहे त्याला थायरॉइड. तुम्ही सांगा कसं पाटील? थायरॉइड असणारच आहे. त्यालाच वातही त्यालाच असते. शुगरची गोळी न्याला असं करीत येते. बराबर आहे. तुम्हाला काय आहे का नाही? काही दिसणं झाले. विठाला विठाला पण एक देवाची कमाल बघा. जे काही आपल्या परंपरेमध्ये जे काही महात्म्य होऊन गेली जयवंत दादा, त्या महात्म्यांना नामाच्या रोगापुढं इतरत्र रोग कोणताच नव्हताही आणि झालाही नाही. नाही तर आता काय झाले महाराज माहितीये का? वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विठंबना बाधू. काय झालंय? जे आता आपल्या काशीमाय होत्या, काशीमाईची कार्तिकीची वारी ही नेमाची वारी होती. काशीमाई इथून मधल्या मार्गानं पंढरपूरला जायच्या. जाताना येताना पायानं जायच्या आणि पायानंच यायच्या. कधी त्याला गोळी होती पहिलं? त्यांच्या काळात गोळ्या होत्या का? त्यांच्या काळात लावायला मलम होते का? मलम ते काय राईस मलम का कोणता? मूचा मलम होता का? महाराज, त्यांना वैराग्य प्राप्त होतं. त्यांच्या सोबत देव होता आणि देव त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांना कशाची भीती नव्हती. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली येरजार झाला
सफल व्यापार. त्यांनी व्यापार कोणता सफल केला माहितीये का? त्यांनी जीवनभर कधीच भगवान पंढरीश परमात्म्याची कार्तिकीची वारी सोडली नाही. कारण का? त्यांना माहित होतं माझ्याच्याने पावसाळ्यात घरचा संसार सोडून पंढरपूरच्या वारीला जाणं माझं शक्य नाही. त्या महाराज आपल्यापेक्षा त्यांचा काळ खूप हार्ड होता. हार्ड नाम अवघड होता का नाही मावशी? त्यांना माहित होतं काशीमाई सुद्धा सुरुवातीच्या संसारिक, बराबर आहे, संसारिकच ना. त्यांचं माहेर कार्यपूर माहेर आणि काजळ हे परगा जन्मगाव आहे. जन्मगाव नाही, सासर. काजळ ही परगा सासर आहे. वयानं कमी आहे पण अनुभवानं मोठा आहे. विठाला 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 काशीमाईचं सासर म्हणजे काजळ हिप्परगा. या हिप्परग्यामध्ये काशीमाईला संसाराचं रोपटं लावण्याकरता पाठवलं. पण महाराज काशीमाईची कीर्ती आज आपण तुम्ही आम्ही कितीही लांबून मोठा जरी महाराज आणला, मोठा महाराज कशावरून? नोटावरून. हे बघा म्हणजे त्याच्या मनात तुमच्या मनातलं हे म्हणायले विठाला मोठा महाराज तेव्हाच होतो जेव्हा खिसा भरून नोटा नेतो, तेव्हाच महाराज मोठा होतो. बरोबर आहे का? किती जरी तुम्ही नोटा देऊन महाराज मोठा आणला तरीही इथं आल्याच्या नंतर काशीमाईच्या व्यतिरिक्त जर बोलला तर तो महाराज आणला काय, नाही आणला काय. अहो जिथं तुम्ही आलात, जिथलं खालात, त्याविषयी जर नाही बोलला तर मग काय उपयोग? एकदा असंच झालं बघा. मोठं गाव, मला वाटतं हिप्परगाव मोठं गाव आहे. फोनवर नंतर बोला दाजी. मोठं गाव. मी काय सांगायलो माहितीये का? किती पैसा दिला आणि जर महत्वाचं नाही बोलला तर पैसा वाया गेला आणि वेळही आपला वाया गेला. असंच झालं जयवंत महाराज. आता आमच्याकडे एक गाव मोठं आहे, नाव सांगू का? नग उगा कॅमेरा आहे, पुन्हा वाट लागायची. कसं तरी फिरायलो ते बी फिरणं बंद व्हायचं. आमच्याकडे एक मोठं गाव आहे आणि त्या मोठ्या गावातील मोठ्या घरचा मोठ्या वाड्यातला जावई मोठा अधिकारी होता. मग अधिकारी जावई भेटल्याच्या नंतर सासरा सासू जमिनीवर चलते होय? सासा जमिनीवर चलता का तुम्ही? जावई मोठ्या घरचा असल्यावर जाऊ द्या, मोठ्या घरचा समजत नसेल तर कलेक्टर असल्यावर सासा पाय हा जमिनीवर चालतात? कधीच नाही. आणि त्या जावयाला कधी कधी सुट्टी नसते. एकदा काय झालं जयवंत महाराज, मोठा सप्ताह आणि सप्त्यामध्ये त्या कलेक्टरच्या सासऱ्याला सुट्टीच्या दिवसाची पंगत पाहिजे होती. कधीची? सुट्टीच्या दिवसाची. जवळपास गजानन पाटील 15 ते 16 वर्षाच्या नंतर त्याला रविवारची पंगत भेटली. जशी आपल्या सध्या ते पंक्तीसाठी वांदावांद आहेच की. सोडतात का पंक्तीवाले? पंक्ती सोडतात? सोडितच नाही. त्याला माहिती आपण पंगत सोडली की काशीमाई आपल्याला सोडते. महाराज 15 ते 16 वर्षाच्या नंतर त्या कलेक्टरच्या सासऱ्याला इजूभाऊ पंगत भेटली. पंगत भेटल्याच्या नंतर त्या पंक्तीला आटम किती केले असतील जेवाय? अंदाजा? तोंडाला पाणी सोडित नसताल तर सांगू का? औ बालूशाही आटम मापा. ये तू आटम माप रे. श्रीखंड, पुरी, गुलाबजामुन, काय काय सांगायचे?
माया सासऱ्याने एकदा जीव घातला नाही हो, काय सांगू. श्रीखंड केला, बालुशाही केला, भात केला, मसाला भात केला, गोड भात केला, पुरी केली, चपाती केली, पुरणाची पोळी केली, तिळाची पोळी केली, अजून किती पोळ्या असतात. धपाट केलं आणि एक नंबरचा आटम. त्याच्या जावायला एकच आवडणारा होता. कोणता आवडत असेल तुम्हाला? धिरड हो, धिरड बी केलं. जवळपास गजानन पाटील त्याच्या ताटाला ताट असे एका पत्रवाळीवर आटम बसत नव्हती. त्याला एका माणसाला पत्रवाळ्या द्यावा लागायच्या. तीन पत्रवाळ्यावरती बसतील एवढे आटम त्यांनी जेवणासाठी केले. आटम केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अख्खा गाव आणि गावचे रस्ते, जेवढे रस्त्याच्या कडीला घर आहेत तेवढ्या घरानं टँकर लावून घरं धुवून घेतली. बाहेरची भिंती गिंती सगळ्या चट धुवून घेतल्या. प्रेशर लावून धुवून घेतल्या. दुसऱ्या दिवशी जावाई येणार. जयवंत महाराज जावाई येणार म्हणून जावयासाठी काही पण असते हो. महाराजासाठी जावाई येण्याच्या आवडीनं अख्खा गाव धुवून टाकला, रस्ते धुतले, माणसाला घराप्रत 10 शॅम्पूच्या पुड्या दिल्या. कोण? कलेक्टरच्या सासऱ्यानं 10 शॅम्पूच्या पुड्या, फेसवॉश दिला. प्रत्येक घरी वेगळा. ते काय म्हणते ती मारायचं, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गावात दिलं तर काय? हा महाराज प्रत्येक घरी एक स्प्रे दिला. ह्या घरीला एक स्प्रे एका घरीला डबल द्यायचाच नाही. जेवढे नमुने असतील तेवढे नमुने द्यायचे, कारण प्रत्येकाचा सेंट हा वेगळा यावा. अशा रीतीनं गावाला अख्ख्या चुलबन जेवण. कोणासाठी जेवण होतं? ती जेवण कोणासाठी होतं? सासाव जावयासाठी जेवण. महाराज रात्रभर अहमदपूरहून आचार्य आणली, लातूरून आणली, किनगावून आणली, अजून चांगली कुठे आचार्य भलेच 7-8-10 गावचे आणली. आणि ज्या आचार्याला जे आटम जमते ते करायला लावला. असं करीत महाराज दुसरा दिवस उजाडला. रविवारचा दिवस उजाडला. आणि रविवारचा दिवस उजाडल्याच्या नंतर सकाळी 9 वाजताच्या गाडीने जावाई गावात येणार होता. जावाई येण्याच्या पूर्वी गावातल्या ज्येष्ठ मंडळींना गुरुजी फेटे बांधली. फेटे बांधून सर्व ज्येष्ठ मंडळी पाटील रस्त्यानं अशी उभे केली. रस्त्यानं उभे करून कशासाठी उभा केले? फक्त जावयाला राम राम घालायसाठी. ह्या गावातले सगळे सासरे रोडला फेटे बांधून तयार. 9ची गाडी आली म्हणली की सगळे म्हातारे बसलेले उठालेत. आणि कलेक्टर जावाई आला म्हणून असं करायलेत. महाराज 9च्या गाडीला जावाई उतरला नाही. दुसरी गाडी आली 12ला. 12च्या गाडीनं जावाई उतरला नाही. तिसरी गाडी आली 1:30ला. 1:30च्या गाडीला जावाई उतरला नाही. पण जावयाचा चुलत भाऊ उतरला. उतरल्याच्या नंतर जावयाच्या चुलत भावानं जमलेल्या सासऱ्याला निरोप दिला. आमच्या बंधुराजाला नगदी पालकमंत्र्याचा दौरा साहेबाच्या हद्दीत येणार होता, त्यामुळे साहेबाचं येणं कॅन्सल झालं. साहेबाच्या जागेवर साहेबानं मला पाठवलंय. इमानदारीनं खरं सांगा, जावाई आला काय आणि जावयाचा भाऊ आला काय? ते शेवटी पाहुणा एकाच घरचा, एकाच गावचा. बर ज्या घरी जाणार होता त्याच घरचा पाहुणा होता की. तरीही महाराज आता इथं खरं महत्वाचं आहे. हो त्या पाहुण्याला आणलं. जे असे गावात उभा केलेले जे ज्येष्ठ मंडळी होते का नाही, कशासाठी केले ते उभा?
सांगा की सासा जावयाच्या आगमनासाठी जावई आल्याबरोबर हात जोडायचे राम 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 घालतेत का नाही होय? घालतेत की? राम राम घालीत नसतेत राम राम करीत असतेत. मी बी घालतेत म्हणलं की तुम्ही हो होत म्हणालात. तुमचं बरं झालं बघा. आमच्या गावात हळदीच्या कार्यक्रमाला आमची आजी पुढं चांगले गाणे म्हणायचे जात्यावर. आणि ते आमच्या शेजारी एक सबीना भाभीचं घर आहे. मग सबीना भाभी बी त्या हळदीला आली की मग हळदीला आल्याच्या नंतर आमच्या आजीनं चांगले गाणे म्हणायची. हा मग तस ते गाणे म्हणता म्हणता सबीना भाभीला मराठीतले गाणे कसे येतात काहीच येईना. मग आमची आमच्या आजीनं पुढं गाणं म्हणायचं आणि सबीना भाभीनं मागं म्हणायचं. तिला काही जरी नाही जमलं ती म्हणायचे तेरा भाई जिधर जिधर मेरा भाई उधर उधर. सबीना भाभी अशी म्हणायची. महाराज जावाई उतरला नाही. जावाई उतरला नाही. सासऱ्याचा पारा 0 वरून हाय गेला. हाय झाल्याच्या नंतर सासऱ्यानं कदरून काय केलं माहितीये का? 12च्या पंक्ती कुठवर गेल्या? 1:30च्या गाडीनं जावयाचा भाऊ उतरला होता. महाराज 1:30 वाजेपर्यंत अख्खं गाव काय म्हणत होत? ज्येष्ठ मंडळी काय म्हणायचे? पाटलाचा जावई, पाटलाचे जावई, पाटलाचे जावई यालाय नाही यालेत जावई होते ती. आणि जे महाराज तरुण मंडळी होते का नाही ते काय म्हणायचे? दाजी आमची यालेत. पोरं वाढण्यासाठी सुसज्ज अजिंक्यराव, सुसज्ज. जसं आपलं सिस्टमवाला बटनावर हात ठेवून सज्ज आहे का ना तसं. महाराज वाडाय निघायचं म्हटलं जावयाच्या भावाचं तोंड बघितलं की सासऱ्याचं तोंड जणू काय फोडीली गोवरी तैसा दिशी तोंडावरी. महाराज सासऱ्याचा चेहरा पडला. सासरा गावात आला, मंडपात गेला. स्वयंपाक्या बसल्या सर्व तरुणांना सांगितलं वाडा रे वाडा वाडा वाडा. पंगत बसली. महाराज गावातल्या लोकांना तेवढी आटम कधी मिळते ना? कधीच नाही. जे पंक्ती बसले ह्या येथून ते पार रोड पर्यंत पंक्ती बसल्या. सासऱ्याचा एकच दणका चालू. एवढं केलं, एवढं केलं, एवढं केलं म्हणा की एवढं केलं, एवढं केलं, वाया गेलं, एवढं केलं. मग महाराज जर एका जावयासाठी जर गावाला जेवण पंचपक्वान्नाचं केलेलं असेल आणि जर जावाई न जेवता संपूर्ण गावानं संपूर्ण पंचक्रोशीनं जेवून सुद्धा जर सासऱ्याला वाटत असेल आपण जेवण केलं वाया गेलं. तसं महाराज तुम्ही आम्ही सुद्धा या जीवनात आल्याच्या नंतर जर समजा भगवंताला न भजता जर अशी जिंदगी जगली तर जन्माला आला आणि वाया गेला. कारण का 4000 लोक जेवायचा स्वयंपाक केला, एकटा जावाई नाही आला, सगळा स्वयंपाक संपून गेला तरी सासरा म्हणाला एवढं करून वाया गेला. मग महाराज देवानं तुम्हाला आम्हाला इतका मोठा मोलाचा देह दिला आणि जर आपण देव आपलासा नाही केला तर मग हा देह वाया गेला. नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला, हॅलो जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे
आपल्याला तुम्हाला आम्हाला 3.5 हाताचा देह देवाने आपल्याला दिलाय. मग हा देह घेऊनही जर संसारच करत बसलो तर आपला जन्म वाया गेला. मी सांगत होतो काशीमाय या हिप्परग्यात संसाराचं रोपट घेऊन झाड फुलवण्यासाठी आल्या होत्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? इथंच होतो का? इथंच होतं कीर्तन आपलं. महाराज काशीमाय कार्यपुरातून हिप्परग्यात आल्या. हिप्परग्यात येऊन आषाढीच्या वारीला संसारिक असल्यामुळं पेरणी सोडून, शेतीचं काम सोडून, घरचं काम सोडून, लेकरांची शाळा सोडून, परिवाराचं हित सोडून वारीला आषाढीच्या गेल्या नाही. काशीमाईची वारी कोणती? कार्तिकी वारी. कारण काशीमाईला माहित होतं महाराज पंढरपूरचा उत्सव म्हणजे आषाढी पुरताच नाही. कारण का पंढरपूरचा उत्सव वर्षात 2 वेळा. कसा? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो. कारण का अजूनही बघा आपल्या परंपरेनुसार आपल्या परंपरेतले सगळे थोर पुरुष अर्थात मोतीराम महाराज असतील, मोतीराम महाराज फळा संस्थानचे मोतीराम महाराज धरा, दस्तापूरचे मारुतराव महाराज धरा, नवे उमरतचे नामदेव महाराज बघा, मोग्याचे नागोराव बाबा धरा, सांडूळचे विठ्ठल महाराज बघा. या सर्व संत महात्म्यांनी संप्रदायात नाविन्यपूर्ण जर कोणी प्रवेश करत असेल तर त्याला एक पहिला महत्वाचा प्रश्न एकच असतो, कोणती वारी करतो, आषाढी का कार्तिकी? त्यावेळेला आपण त्यांना उत्तर देतो. आणि उत्तर देऊनही जर आपण चुकलो तर मग जयवंत महाराजांनी दिलेले प्रमाण पचतील खाणी. कारण का काशीमाईला माहित होतं महाराज माझ्या संसाराचं वाटोळ होईल, याकरता दिवाळी करायची आणि दिवाळी करून म्हणजे कुठल्याच घरचे कामधंदे राहायचे नाही. त्यावेळेला काशीमाय हिप्परग्यातून पंढरपूरला निघायच्या आणि पंढरपूरला जात असताना एके दिवशी इथं गाव मला वाटते होटीला का कुठं कार्यपूरला ती काय बनबी म्हणते तुमच्या इकडे वळई म्हणते कडब्याची वळई म्हणतेत का बनबी म्हणतेत? दोन्ही म्हणते. दोन्ही बरं आहे. आओ दोन्ही म्हणतात का? वा 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 वा. मग तुमचं ना आमचं सारखंच आहे. आमच्याकडे लग्न नवरदेव नवरीच लावते. विठाला विठाला महाराज काशीमाई एके वर्षी निघाल्या. जात असताना काशीमाईचा एकच परिपाठ असायचा, स्वतः अन्न बनवायचं आणि इतरांना खायला द्यायचं. त्या काय अन्नसेवन त्या करायच्या नाही, फक्त हातानं बनवायचं आणि इतरांना खाऊ घालायचं. महाराज त्याच
संत महात्म्यांचं तसंच आहे महाराज. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. महाराज संत महात्म्याचं कार्यच आहे काही. येथे येतात सर्वसाधारण जीवाचं कल्याण करतात. दशरथ गुरुजी काशीमाई निघाल्या, कार्यपूरला मुक्कामाला थांबल्या. कार्यपूरला मुक्कामाला थांबल्याच्या नंतर त्यांनी त्यांचा संध्याकाळचा स्वयंपाक उरकला. स्वयंपाक उरकल्याच्या नंतर शेजारी जी कडब्याची बनवी होती, महाराज संत महात्मे कोणाचं वाटोळं कशाला चित्तीन? हा, संत महात्मे दुसऱ्याचं वाटोळं कशाला चित्तील? ते वाटोळं चित्तायला का तुम्ही आम्ही आहेत का? ते काम तुमचं आमचं महाराज. एखाद्याला जास्त सोयाबीन होऊ लागलं, संध्याकाळी जायचं चवाळा घेऊन त्याच्या बनबीचं जरसक सोयाबीन काढून आपल्या चवाळ्यावर घेऊन आपल्या बनबीला आणून लावायचं. संध्याकाळी अंधार पडला की त्याच्या वळईला जायचं, 10-12 पेंड्या घ्यायच्या घरी आणून ढोरायला टाकायच्या. सकाळी सकाळी लवकर पहाटच उठून जायचं, तांबडं फुटायच्या आधी त्याच्या धुऱ्याला म्हशी चारून आपल्या आपल्या धुऱ्याला आणून लावायच्या. ही कामं आपली. संत महात्म्याला तसलं काय कळतंय का पाटील? काहीच कळत नाही महाराज. न कळतपणाने आगीची आज त्या गड्याच्या बनबीला लागली. बनबीला लागून बनबी जळून गेली. अर्थात वळई कडब्याची जळून खाक झाली. जळून खाक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या वळईच्या मालकाने काशीमाईला गुरुजी अडवलं. अडवल्याच्या नंतर शब्द मुखावाटे बाहेर काढला, ह्या बाईने माझ्या कडब्याची वळई जाळून टाकली. जाळून टाकल्याच्या नंतर महाराज तो जे शब्द काशीमाईच्या कानावरती पडला, आणि काशीमाईच्या कानावरती शब्द पडल्याच्या नंतर महाराज आली मुखावाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मी. महाराज या अनुषंगाने काशीमाईने त्या गड्याला शब्द दिला, गड्या माझ्या वारीला आडवं येऊ नका, माझ्या वारीत आडवं येऊ नका. मी तुमची वारी करून रिटर्न जाता जाता तुमची तुम्हाला वळई दिल्याशिवाय माझ्या घरी मी परत जाणार नाही. महाराज संत आणि संताची ताकद काय असते बघा. काशीमाई पंढरपूरला गेल्या. पंढरपूरचं तिथलचा विधी पूर्णपणे व्यवस्थित केला. व्यवस्थित केल्याच्या नंतर महाराज काशीमाई वळई माझ्याकडून जळाली असा म्हणण्याचा शब्द पंढरपुरात विसरून गेल्या. कारण काय होतं महाराज माहिती आहे का, कोणतीही लेक जर माहेराकडे जात असताना एखादा विचार, समजा माहेरात हे काम मला करायचंय म्हणून सासरमधून निघते आणि माहेरात गेलं की तिथलच्याच गोंधळामध्ये हा शब्द विसरून जाते. महाराज तो कानामध्ये शब्द जो मनात ठसावलेला होता तो शब्द काशीमाई विसरल्याच्या नंतर परतीचा प्रवास चालू झाला. परतीचा प्रवास चालू झाल्याच्या नंतर कार्यपूरच्या पलीकडून गाव कोणतं? होटी, तळणी. हा बरोबर, तळणी. तळणीला ज्या वेळेला मुक्काम होता त्या मुक्कामाच्या दिवशी आराम पूर्णपणे केला आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर तो शब्द काशीमाईला आठवला. कारण का महाराज संतांनी निर्मळ अंतःकरणाने जर देवाला भजलं तर देव त्याचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण का जर काशीमाईच्या अंतःकरणात देवाविषयी भाव निर्मळ होता, काशीमाईच्या अंतःकरणात देवाविषयीचा भाव हा निर्मळ होता, त्याचं फळ काशीमाईला दुसऱ्या दिवशी महाराज स्वतः देवाने
ती जी वळई बनबीजी होती जशाच तशी ज्या ठिकाणी ती वळई जळालेली होती त्याच ठिकाणी त्या जळालेल्याच वळईच्या आकाराची त्याच्या सारखीच सेम टू सेम वळई देवाने त्या ठिकाणी पूर्णतेने उभारणी केली. काशीमाय तिथून परत आपल्या गावात आल्या. कारण मी का सांगितलं माहिती का महाराज, गाय जिवंतपणे पवित्र आहे, मेल्यावर अपवित्र आहे. वाघ जिवंतपणे अपवित्र आहे आणि मेल्याच्या नंतर पवित्र आहे. आणि संत आपण तुम्ही आम्ही जिवंतपणे अपवित्र आणि मेल्यावरही अपवित्र, पण संत महात्मे जिवंतपणेही पवित्र आणि मेल्यावरही पवित्र. कारण का त्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. त्याचं फळ काशीमाईनं वारी करून रिटर्न येता येता स्वतः देवाने त्यांचा संकल्प पूर्ण केला. कारण का काशीमाईनं जाताना फक्त एकच शब्द दिला होता, काय, मी वारी करून येते आणि तुझी वळई जशाच तशी देते. महाराज काशीमाईच्या आठवणीत राहिलं का? कारण का काशीमाय आपल्यासारख्या होत्या, तुमच्या आमच्यासारख्या होय, तुमच्या आमच्यासारख्या होत्या. घरातलं पीठ संपलं म्हणून 4 घरचं 4 दिवस पीठ आणून मी कधी आणलं ग म्हणणाऱ्या होत्या का त्या? होय, चांगली डिझाईनची ताट घरात दाबून ठेवून दुसरी चिरलेली ताट दुसऱ्याची इथे देणाऱ्या होत्या. हो, पाहुणे आलेत ग म्हणून स्वतःसाठी दूध मागायला शेजारच्या इथे जात होत्या. हा महाराज, काशीमाय ह्या काशीमाय होत्या. कारण का संत महात्मे जिवंतपणे कळत नाहीत, पण गेल्यावर कळल्याशिवाय राहत नाहीत. महाराज काशीमाईने जिवंतपणामध्ये वारीवरून परत येत असताना त्या माणसाला चमत्कार दिला. त्याचा परिणाम काशीमाईला जाऊन किती दिवस झाली? किती दिवस झाले माहित नाही. बरं, आता काय करा माहितीये का, तुम्ही सर्वजण मी जसं म्हणतो तसं माझ्या पाठीमागं म्हणायचा. तयार की करा, हातवरी हातवरी करा. मी जसं म्हणतो तसंच म्हणायचं. हो, काशीमाई महाराज की जय. तुम्हाला आगावपणा कराय कोण सांगितला होता? हा पाटील, मी तुम्हाला जय म्हणा सांगितलं होतं. होय, तांबडी शाल जय म्हणा सांगितलं होतं. हा, आगावपणा केला का नाही? हा काय महाराज, हे तुम्ही आगावपणा नाही केला, हे सुद्धा काशीमाईचा चमत्कारच आहे. कारण का त्यांनी अजीवन देवाविषयी अंतकरणात अखंडित भाव राबवल्याचा परिणाम तुमच्या मुखात अचूकपणाने जय आला. कारण का काशीमाय कशा होत्या? पवित्र सोवडी, पवित्र सोवडी, पवित्र सोवडी, पवित्र सोवडी. एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी. पवित्र सोवडी, पवित्र सोवडी, पवित्र सोवडी, पवित्र सोवडी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी, पवित्र सोहळी. एकतीच
देव ज्यांचा नेता देव एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी ज्यांचा देव यांचा महाराज तुम्ही आम्ही ज्या अर्थी आपल्या मुखाने अचूकपणाने काशीमाईचं नाव घेतल्याच्या नंतर जे जे कार करतो त्याचं कारण काशीमाईने जिवंतपणे त्यांनी त्यांच्या अंतःकरणाची शुद्धता ठेवून निर्मळ परमार्थ केला. नाम त्यांनी देवाविषयी दुसऱ्या गोष्टीकडे आपला भाव नाही दिला. त्याचं फळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे त्या पद्धतीचे महात्मे असतात तीच एक भूमंडळी. कारण काय असतात ते पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. महाराज तीच भूमंडळी पवित्र असतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जवनी अतूट सर्व काळ जवनी अतूट सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने करतील करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज तोच देह पवित्र आहे. तो कोणता? जो वदे अच्युत, तो देह सदा पवित्र. जो देह त्या अच्युताला म्हणजे नाम देवाला आठवत असतो तोच देह पवित्र. असं मी सांगायलो का? मी सांगायलो का? हे मी सांगायला हो का? म्या सांगायला असं म्हणते काय? महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्याच्या मुखात त्या भगवंताच्या नामाचा गजर सतत चालतो तोच देह पवित्र असतो. आणि महाराज त्याच्याच मुखात देवाचं नाम येत असतं. ज्याचं हृदय पवित्र असतं त्याच्याच मुखात देवाचं नामस्मरण येत असतं. ज्याचं हृदय निर्मळ आहे, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, तेच देह तोच देह पवित्र असतो आणि सोवळी असतो. कारण का? त्यांच्या मुखात नवे नवे अंतःकरणात इतरत्र आवड नसते, म्हणून तो देह पवित्र असतो, म्हणून तो देह सोवळी असतो. कारण काय? ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव
देव आवडता देवा त्याचा आवडता देवा अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव त्यांचा आवडता देवा आवडता देवा तोच देह पवित्र असतो, तीच मंडळी सोवळी असतात ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. महाराज, संत महात्म्यांची आवड ही फक्त देव असते आणि त्यांचा भावही फक्त देवच असतो. आता तुमचं नाव काय? गंगाधर भाऊ, तुमची आवड जोपर्यंत तुमचं झालं नव्हतं तोवर कोणाकडे होती? तसं दोन पे ते काय म्हणते दुतर्फी बोलू नका. तुमची आवड कोणावर होती? दुतर्फी बोलायचंच नाही. जाऊ द्या. शेव होण्याच्या अगोदर आती गरज कोणाची होती? गरज नाही. हे व्हायच्या आधी त्यांना गरज बायकोची होती, पण आवड आईची होती. बराबर आहे का चुकीचं आहे? महाराज, तसंच होतं. तुमचं कशाला सांगू, मी माझं सांगतो. मला आवड आईची होती, पण गरज बायकोची वाटायची. खरं सांगायला काय, परमार्थ हा करावा लागतो आणि प्रपंच हा आपोआप होतच असतो. महाराज, जीवनाला खरं सांगा, दुधाची गरज आहे का आवड आहे? मोठं झाल्यावर गरज, दुधाची गरज आहे का आवड आहे? गरज नाही, आवड आहे. बराबर आहे का नाही? आता सगळ्यात सोपं विचारू का? ह्याच्याकडे तोंड केली, ह्या आधी खाली मान घालाली, कशालाच आणली कर कसा म्हणाले, याला काय कळलं? माईक बंद करून ठेवा. ज्या वेळेला गायचंय का त्यावेळेला चालू करा. विठाला विठाला विठाला. महाराज, आईची आवड आहे, बायकोची गरज आहे. दुधाची आवड आहे, गरज नाही. दूध नसलं तर काळा चहा सुद्धा आपण पिऊ शकतो, पण आई नसेल तर जग सुना मानायला तयार असतो. कारण का महाराज, भक्त प्रल्हादजींची आवड देवाविषयी, जी भक्त प्रल्हादजींना आवड निर्माण झाली ही कोणाच्यामुळं? भक्त प्रल्हादजींना देवाची आवड निर्माण झाली, याचं एकमेव त्याला कारणीभूत कोण सांगा? सासू? कोण? मेवणी? भक्त प्रल्हादजींना देवाची आवड होण्यामागचा कारणीभूत एकमेव कोण असेल तर त्यांची आई होती. कारण का भक्त प्रल्हादजी ज्या वेळेला आईच्या गर्भात असताना
आईने भगवंताचं नामस्मरण केलं त्याचा परिणाम प्रल्हादजींचा एक क्षण सुद्धा देवाच्या नावाविषयी गेला नाही. नवे नवे महाराज स्वतःचा बाप भक्त प्रल्हादजींना मारण्याच्या तयारीत होता. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परी तो स्मरे मनी नारायण. महाराज भक्त प्रल्हादजींनी कधीच भगवंताचं नाम सोडलं नाही. नवे नवे महाराज भक्त प्रल्हादजींना उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकल्या गेलं तरी प्रल्हादजींनी देवाचं नामस्मरण मुखातलं सोडलं नाही. आता तुम्ही आम्ही शिमग्याला काय करतो बोंबलतो. हे शिमगा का आता आता आलाय होय आणि बोंबलायचा संत आतापासून आता 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 आपण केलाय नाही. महाराज ज्या वेळेला त्या होलिका मातेला वरदान होतं की मी अग्नीत जळणार नाही, त्याच्यामुळं मी जळणार नाही पण माझ्या मांडीवर जे काय बसेल तो जळल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज होळीमध्ये काही बी फेकल्यावरती राहतंय वय. आता काही लोकांना गेल्या वर्षी एक नवीनच गानगड केली बघा. जयवंत महाराज अंगावरली कपडेच काढून होळीत फेकली. कोणता बाबा सांगालाय की काय नाही. कपडे टाक टोपी टाक तिथं होळीच्या पुढं बसायचं नख काढून त्याच्यात टाकायची. अरे त्याच्यात लोक खोबरं भाजून खालीत. आपण त्याला हिंदूचा एक सण मानतो. नवे नवे पुरुषाला दुसरा सण तरी कोणता एवढा उत्सवाचा हाय दुसरा सण होय गंगाभाऊ हाय दुसरा सण आपल्याला एवढा उत्सवाचा पोळा हाय हो. पण शिमग्यासारखा उत्सवाचा सण आहे का दुसरा आपल्याला? आपण जर नाही बोंबलो तर होळी पेटती का? पेटतच नाही. मग ते आपला सण नाही तो कोणाचा सण आहे? हो महाराज आपला सण आहे. ज्या वेळेला भक्त प्रल्हादजींचे पिता भक्त प्रल्हादजींना जाळण्यासाठी होलिका माता त्यांना घेऊन होळीमध्ये बसते. होळीमध्ये बसल्याच्या नंतर सुद्धा भक्त प्रल्हादजींनी देवाचं नामस्मरण कधी सोडलं नाही. त्याचा परिणाम भक्त प्रल्हादजींना काही झालं नाही. गर्भवासी दुःख वा 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 न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणूनिय वा वा हृदयी गोविंद म्हणूनिय अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणूनिय हृदयी गोविंद म्हणूनिय अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद जाळी तरी न जळे प्रल्हाद हो हृदयी गोविंद म्हणूनिया हृदयी गोविंद म्हणूनिया हृदयी गोविंद म्हणूनिया हृदयी गोविंद म्हणूनिया. महाराज भक्त प्रल्हादजींना अग्नीने काहीही केलेलं नाही. त्याचं कारण हृदयी गोविंद म्हणूनिया अग्नी जाळे तरी अग्नि जाळे तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणूनिया हृदयी गोविंद. महाराज भक्त प्रल्हादजींना अख्खी होलिका माता जागेवर जळून राख
झाली तरी भक्त प्रल्हादजींना काहीच झालेलं नाही. त्याचं कारण एकमेव भक्त प्रल्हादजींच्या हृदयात देवाविषयी अखंडित भाव होता. त्याचा फायदा भक्त प्रल्हादजींना काही झालं का महाराज? यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सगळ्यात मोठं दुःख कोणतं? गर्भवासाचं. गर्भवासाचं दुःख सुद्धा जर आमच्या अंतकरणात भगवंताच्या विषयी जर भाव ठेवून जर आम्ही गर्भवासाला आलो तरीही आम्हाला तो त्रास होणार नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. मग महाराज ते नाम कोणतं होतं माहितीये का? एकदा हातवरी करा. सर्व महिला असो पुरुष असो ज्या ज्या मंडळीला हाताने जेवण केल्याशिवाय पोट भरत नाही त्या त्या जीवाने हात वरी करायचे. जे जे पायानं जेवण करते ते हातवरी करणार नाहीत. बाबा आ विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय रे विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरे. महाराज भक्त प्रल्हादजींचा भाव देवाविषयी अखंडित होता. हृदयामध्ये भाव होता. त्याचा परिणाम त्यांना देवाने काहीही होऊ दिलं नाही. नाही तर आपला भाव देवा पाव नाही पावला देव तर आम्हीच इकडं राव असं आपलं तत्व आहे महाराज. पण महाराज संत महात्म्यांचा भाव हा देवाविषयीच एकनिष्ठ असतो. नाही तर तुमचा आमचा भाव कसा असतो माहिती आहे का? सांगू का जरसक? आजा पापा पापा विठ्ठल नाही. आपल्या कीर्तनाला ते माणूस पुढं पाहिजे होता खरं. तुम्ही इकडे या. अहो इकडे या. हो कीर्तन जरा पाकिट तुम्हाला देतो. पैसे मी काढून घेतो. या 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 या. वा 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 वा. जसं लग्नात चलू लागले तसा चला. विठाला विठाला आपला भाव कसा असतो एवढंच बघायचं ना आपण कीर्तनाकडं. कीर्तनाला समारोप द्यायचा बरं काय. आता फक्त मला जास्त संवादाची गरज आहे महिला मंडळाच्या. माता मौल्या बोलता का नाही? नाही आओ बोलते हो का नाही? आता सांगा संत महात्म्याचा भाव कोणाविषयी असतो? संत महात्म्याचा भाव कोणाविषयी असतो? देवाविषयी. आणि आपला भाव साड्याविषयी असते. बरोबर आहे? साड्याविषयी. बरोबर आहे का नाही? तुमच्या घरचं कसं आहे? तुम्ही तशा होय. तुम्ही तशा नीट बसा. महाराज आपल्या म्हणजे जास्त महिला मंडळाचा भाव फक्त आणि फक्त साड्यांमध्ये असतो बरं काय. आता एक नवीन साडी आली, खो खो साडी. तुमच्याकडे आली का नाही?
खो खो साडी तुमच्याकडे आला नाही? अरे 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 बरोबर, टेन्शन घेऊ नका. ज्याला पाहिजे ती फक्त आपल्याकडेच आहे. होय सुशांत महाराज, खो खो साडी. हा हा, नवीन लय साड्या आल्या आता. बरं आता कोणाकडे नेटची साडी कोणाकोणाकडे? हातवरी करू नका, नुसत्या माना हलवा तर रे मला कळत आहे. हातवरी करताना तर पुन्हा हिला अपमान वाटेल. ती साडी आपल्याकडे नकाच काय नाही म्हणून. नेटची साडी, हां नेटची साडी बाप्पा इकडं कोण खुरखुर करडे आणून दिली ती काय घरी? बापू नेटची साडी आहे. परत ते झुंबरवाली साडी म्हणजे खाली ती लटकन राहते ती साडी आहे का नाही? पैठणी साडी, बल्ब आपलं काय म्हणतात बनारसी, कलकत्ता आहे का नाही साडी? रबने बना दी जोडी आली का नाही? पुन्हा ते कुछ कुछ होता है साडी आली नवीन. आणि आताची हे का ती खो खो साडी आहे बघा, नवीन आली गेल्या वर्षी. हे का नाही जयवंत महाराज? खो खो साडी आता आली नवीन. खो खो साडी, खो 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 खो. ते साडीचा प्रकार कसा असते सांगू का तुम्हाला? वरून जर पदर घेतला तर खालून वरी सरकती. आओ मग तिचं नावच खो खो साडी आहे. अजिंक्य दादा, खो खो साडी काय होते माहितीये का? ती जर वरून पाटील पदर घेतला का खालून वरी सरकती आणि पदर खाली सोडला तर पदर वरीच राहते नाही. तिचं नाव खो खो साडी. एकदा काय झालं, गेल्या वर्षी आमच्या मेवणीचं लग्न होतं बरं काय. मेवणीचं लग्न होतं आणि मेवणीच्या लग्नात करवली आमची घरची गेली. घरची कळत की आमचा बारदाना करवली होऊन गेला. अहो आमचं मंडळ करवली होऊन म्हणून गेलो बहिणी संग. बहिणी संग गेल्यानंतर आमच्या साडूच्या घरच्या लोकांनं तिला एक साडी केली. साडी केल्याच्या नंतर ती साडी नेसून आमची बायको माहेरातून आमच्या इकडं आली आणि लय ठुमक्यानं सांगायला लागली, मला माझ्या बहिणीच्या घरी केली साडी. अगं म्हणलं गेली की वरी पदर घे. पदर घेतला की बरी वडी याची खालून. आणि महाराज माता मावल्याची साडी कधी गोड दिसते माहितीये का? ज्या वेळेला पुढचा पंजा सुद्धा बाहेर दिसू नये आणि पाठीमागून टाच सुद्धा दिसू नये, त्यावेळेला ती आपल्या संस्कृतीची महिला दिसते. महाराज पाय तर दिसूच नये आणि कोणत्याही स्त्रीचा केस सुद्धा परपुरुषाला दिसू नये. ते सौंदर्य, ते सौभाग्य आपल्या हिंदू संस्कृतीचं आहे. पण महाराज ती साडी आमच्या मंडळानं घातली, घालून आमच्याकडं आली. घालून आल्याच्या नंतर तिनं पदर घेतला की टाचही उघडीन पंचाही उघडा असं राहायचं. मग मी तिला म्हणलं कुठून घेतली साडी? ती म्हणली बाय माझ्या दाजीनं साडी मला करवली म्हणून. तुम्ही नेलती का नाही? तुम्ही नाही घेतली? हा गो गो नाही ना, माणसं असावं अशी जवळ. हा महाराज आमच्या मंडळीनं मला सांगितलं. मग मंडळीनं सांगितल्यावर ती साडी आमच्या मंडळीनं, महिला मंडळ कधी बघा अहमदपूरला जरी जाऊन आल्या तरी घरी आल्यावर साडी बदलतात. आता बी महाराज आता ज्या नवीन नवीन महिला आहेत का त्या कुठे जरी बाहेर गेल्या पाटील तरी बरोबर आल्याबरोबर साडी चेंज करतात. आमच्या मंडळानं घरी आल्याबरोबर साडी चेंज केली. साडी चेंज केली आमच्या मंडळानं घरी, ते साडीची व्यवस्थित घडी केली. पण ते आमच्या बायकोपेक्षा आमची आई लईच पुढची. आईनं काय केलं माहितीये का?
त्या साडीला बरोबर दुसऱ्या साडीची चिठ्ठी काढली, त्या साडीला लावली, बरोबर दोरा लावला आणि व्यवस्थित कपाटामध्ये नेऊन साडी ती ठेवली. ठेवल्याच्या नंतर आमच्या मेहुणीला माग ती काय म्हणते ती चोळी भरायचा कार्यक्रम, चोळी भरायच्या कार्यक्रमाला आमच्या आईनं ती साडी घेतली आणि ती आमच्या मेहुणीला दिली. मेहुणीला दिली. मेहुणीची सासूबिली चॅप्टर, तिनं ती तशी साडी ठेवली, तिला बरोबर दोरा लावला. आमच्या सासरवाडीत ते कार्यक्रम दुसरा आला. मोग्याला आपल्या तर नागोरा बाबा षष्टी असतात किंवा मोग्याला नागोरा बाबाच्या षष्टी असतात होय जयवंत महाराज. मग त्या षष्टीला आमची आई तिथं, म्हणजे मामाची पोरगी मला आहे हो, मग तिथं ती आई गेली. ती साडी आमच्या मेहुणीनं तिच्या आईला केली, आमच्या सासूला केली आणि ती सासूनं साडी आमच्या आईला परत. जयवंत महाराज काय सांगू आता, हो का ती साडी माझ्या घरीच आहे हो का. ज्याला कोणाला पाहिजे त्यानं कोणातरी एखाद्या कार्यक्रमाला आमच्या दोघाला बोलवा, ती साडीचा मान मिळवा. ज्याला कोणाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे असेल तर घरी कार्यक्रम ठेवावा लागतो. घरी कार्यक्रम ठेवल्याशिवाय खो खो साडी मिळणार नाही. हे कसं गोड वाटारे बघा की. हा खो खो म्हणल्यावर किती गोड वाटारे. हा विठाला विठाला विठाला. ती जर साडी तुम्हाला पाहिजे असेल तर कृपया आपण आमच्याशी संपर्क साधावा. घरी एखादा कार्यक्रम आयोजित करावा, त्यामध्ये आमच्या मंडळीला आणि मला आमंत्रित करावं आणि त्या साडीचा मान मिळवा. त्या साडीचं नाव आहे खो खो. खो खो साडीची सुवर्ण संधीची स्कीम आपल्या या हिप्परगा नगरीमध्ये आलेली आहे. कृपया त्या संधीचं सोनं करून घ्यावं अशी नम्र विनंती. महाराज सांगतात आपला भाव, महाराज आपल्या घरच्या मंडळीचा भाव साडीत असतो. कारण का आमच्या काही सासूचे येतं का जळायला लागलं का, दुसरी साडी देता येत नव्हती तिला, पण ती बी लई पुढची. तिला इकडलं आणायचं बक्कन खो खो, तिकडलं घ्यायचं अहो खो कोण खो खो ही साडी आहे हो. फक्त हे इंग्लिश मधून नाव सांगायला जास्त शिक्षण झाले वाटाले, म्हशीच्या पाठीवर लिहून लिहून. विठाला 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 विठाला. असू द्या, आपला भाव संसारातल्या वस्तूकडे जास्त असतो पण भगवंताकडे कमी असतो. कारण का आपला जर भाव देवाविषयी जर अखंडित भाव ठेवून देवाची जर भक्ती करत राहिला तर तुमचा आमचा जीव सुद्धा पवित्र सोवळी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच पवित्र आहेत जे देवाविषयी अखंडित भाव ठेवतात आणि मनामध्ये प्रेम ठेवतात. तेच जीव, तोच देह पवित्र म्हणल्या जातो, तोच देह सोवळी म्हटल्या जातो. ते काय माझ्या घरचं नाही. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात पवित्र सोवळी एक भूमंडळी ते कोणते ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव यथामती यथावकाश. आपल्या निर्धारित वेळेत सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेले 2 चरण तिथपर्यंत मला वेळ न पुरल्यामुळे राहिलेत. मी असं म्हणणार नाही ते चरण नंतर आल्याच्या नंतर बघू किंवा मी पुन्हा येईन, मी असं कदापि म्हणणार नाही. कारण का मी त्या 2 चरणाचाही भावार्थ तुम्हाला सुरुवातीलाच अगोदर सांगून ठेवलाय. त्याच्यामुळं आता सांगण्याची गरज काहीतरी कानात चाललाय. दाल में कुछ तो काय
पुन्हा येईन मी म्हणीनं झालो ना मी म्हणीनं झालो ना पारी का नाही विठाला विठाला जी सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज श्री संत काशीमाई महाराजांनी जशी बुद्धी दिली तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते गुरुवर्यांचा प्रसाद समजून ग्रहण करा. जे काही वाईट वाटलेलं असेल ते हो का ह्याच्यात माझ्याकडे टाका. जे काय वाईट असेल ते इथं या हातात दक्षिणा द्या आणि पदरात ते टाका. वाईट 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 असलेलं इथून घेऊन जातो. या नदीचं नाव काय आहे ना वाकी नदीला नेऊन असं पुढं झुडकून टाकून देतो. ह्याला तरी घरी नेऊन मी काय करू. रोजच न्याचं घरी म्हणल्यावर घरी त्याच्या ढिग लागायची होय बरोबर आहे का नाही. एवढ्याला मत मान्य केलं घड्यानं काही का असं वेडेवा कुडीले कुराचे बोल करी ती नवल माय बाप बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शेद. तुम्ही एक आपलं मुलगा समजून आपलं एक लेकरू समजून क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि सेवेला पूर्ण वेळ या ठिकाणी देतो. ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम